काय नाव काय तुमचं? मंजुळा मंजुळा आप्पासाहेब साठे. आम्ही विश्वास कसा ठेवायचा याच्यावरती? कसा बी ठेवा, असं ठेवा, असं ठेवा, नाही तर असं ठेवा, नाहीतर असं ठेवा. आता मी नकली ना. अहो थांबा जरा थांबा. असं कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे उद्या कुठली बाई उठून इकडे यायची आणि म्हणायची मी आप्पासाहेबांची बायको आहे म्हणून. आवळी ना माझं तिचं. जगातली कुठली बी गोष्ट मी वाटून घेऊ शकते, फक्त आप्पासाहेबांचं प्रेम सोडून. मी वर मारू पाया पडतो तुमच्या, पण ऐकून घ्या ना. अहो पण बिन काय नाही. चल दाखव बरं, आम्हाला खोली दाखव. कसली खोली? कोण तुम्ही? आपण जन्मात कधी लग्न केलं नाही, त्यांची तुम्ही बायको? कसं विश्वास कसा ठेवायचा आम्ही तुमच्यावर? कसं बी ठेवा, त्याच काय एवढं. आई मी थोबाडू काय? नको नको असं का करतोय मला? एक मिनिट बाई. मंजुळा मंजुळा बाई. तेच ते कोणी का तुम्ही मंजुळा बाई असे ना का काही असे ना का? आधी तुम्ही पुरावे दाखवा. काय ना, आमच्या इथं जे गेस्ट येतात ना त्यांना पुरावा दाखवल्याशिवाय आम्ही कॉटेज देत नाही. आणि तुम्ही घरात शिरायला बघताय आमच्या. हो मग घरात शिरायला बघतोय, पण स्वतःच्या भाड्याच्या नाही. तुम्ही आधी सिद्ध करा की तुम्ही रामाश्रयच्या मालकीण आहात. तुम्ही आधी सिद्ध करा की मी रामाश्रयची मालकीण नाही. अहो पण करा थांबा ना जरा, मला संधी द्या जरा बोलायला. थांब. हे बघा, रामाश्रयचे मालक इकडे आहेत. हो का? हो. बोलवा मालकांना बोलवाच. बोलवा ना. थांबा ना जरा थांबा. आणि जरा चहाचं बघा. चहा सोडा आता नाही, सोडा रात्री. चहा काय पाणी पण का मी ह्यांच्यासारखं करतोय? चहा काय पाणी पण मिळणार नाहीये तुम्हाला. मग सरबत देऊ? घ्या ना सरबत. विनीत, मी ते कारखानिसांच्या केसचे पेपर्स आहेत ना ते सरांकडे दिलेत, तर ते उद्या कोर्टात सबमिट होतील. हा, आणि तू काय कोर्टात? अच्छा घरी. हो आईनी निरोप दिला होता रे, पण मला नाही जमलं. बरं मी ते काय भोंडला कसला? अरे विनीत पेपर खिरापत. विनीत तुझं काय चाललंय रे? मी काहीतरी बोलते आणि तू नाही. मला दांडियाला वगैरे येता नाही येणार. तू काय? बरं ऐक, मी ठेवते. हा बाय. कधी आला? काय हसताय? हे तुमचं आता भोंडला खिरापत सगळं प्लॅनिंग सुरू होतं ना, तेव्हाच आलं. हो. तुम्हाला माहितीये ना की कोणाचं बोलणं जर असं चोरून ऐकलं ना तर कान असे हत्तीसारखे मोठे होतात. याच्या एक्झॅक्ट उलटा खेळ मी लहानपणी खेळायचो. माझ्या आईने शिकवलं होतं मला. माझी आजी आणि मी अजूनही तो खेळ खेळतो. कुठला? हेच. समोर एखादा माणूस जर फोनवर बोलत असेल तर तो काय बोलतोय आणि कोणाशी बोलतोय हे इमॅजिन करायचं. अच्छा, मग सांगा बरं मी कोणाशी बोलत होते? तुमचा बॉयफ्रेंड. यू हैव अ बॉयफ्रेंड. काय जी एक औरत है, वो नाचता है साहब जी. डिंग डिंग टक टंग टक टंग टक टंग डिंग डिंग वो नाचता है साहब जी. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.